सतीश भोसले उर्फ खोक्याबाई हे नाव सध्या चर्चेत आहे। बीड मधल्या शिरूर कासार तालुक्यात खोक्या पार्टीची दहशत आहे। नोटांची उधळपट्टी, बॅटनं बेदम मारहाण आणि हेलिकॉप्टरने एंट्री असे एक एक करत व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत। या सगळ्याच व्हिडिओच्या सेंटरला आहे सतीश भोसले उर्फ खोक्याबाई। परळी शेजारच्या शिरूर कासार पट्ट्यात या नावाची दहशत आहे। शिरूर कासार परिसरात त्याची खोक्या पार्टी नावानं दहशत आहे। खोक्या पार्टी गोल्डमॅन या टोपण नावानं तो ओळखला जातो। सुरेश दसरे यांचा कार्यकर्ता म्हणून नावारूपास आलेला हा सतीश भोसले आहे तरी कोण? त्याचे नेमके काय कारनामे आहेत? त्याला अटक करण्याची मागणी का होतीये? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानं बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर ठळक झालाय। या जिल्ह्यात गुन्हेगारी किती फोफावली आहे याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यातील या गुन्हेगारीचं बंदोबस्त करण्याचं आव्हान पोलीस प्रशासनासमोर असतानाच आता याच बीड जिल्ह्यात सतीश भोसलेची गुन्हेगारी कृत्य तोंडोतोंडी आली आहेत। सतीश भोसले नेमका कसा चर्चेत आला याची आधी माहिती घेऊया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी मारहाणीचे व्हिडिओ शेअर केले होते। शिरूर कासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण झाली होती। त्यानंतर अन्य ठिकाणच्या मारहाणीचे व्हिडिओ बाहेर आले। त्यानंतर कारमध्ये नोटा उधळत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला। एका आलिशान कारमध्ये पुढच्या सीटवर बसून नोटा उधळणारा सतीश भोसले या व्हिडिओत दिसत आहे। अन्य एका व्हिडिओत सतीश भोसले हेलिकॉप्टरने प्रवास करताना दिसत आहे। या सतीश भोसलेचा बॉस आमदार सुरेश दस सतीश भोसले उर्फ खोक्याबाई नेमका कोण आहे पाहूया। सतीश भोसले हा बीड जिल्ह्यातील शिरूर जवळच्या वस्तीवर राहतो। त्याच्या घरची परिस्थिती बेताशीच, मात्र सतीश भोसले महागड्या गाड्या आणि सोन्याचे ब्रेसलेट वापरतोय। मागील 5 ते 7 वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे। भाजप आमदार सुरेश दस यांचा सतीश भोसले कट्टर कार्यकर्ता आहे। शिरूर कासार परिसरात त्याची खोक्या पार्टी नावानं दहशत आहे। खोक्या पार्टी गोल्डमॅन या टोपण नावानं तो ओळखला जातो। त्यानं अनेकांना मारहाण करूनही त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कुणी पुढे येत नाही। खोक्याबाईला हरिण मोरांच्या शिकारीचा नाद। सतीश भोसले उर्फ खोक्याबाईला हरिण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता। खोक्यानं आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात। याशिवाय डोंगरात वाघर लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत। 8 दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरण पकडत होते। त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरण पकडण्यास मज्जाव केला। तेव्हा खोक्याबाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली। त्यामध्ये दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला। ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला। पण याच खोक्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली। सुरेश दस हे सतीश भोसलेचे बॉस अंजली दमानिया यांचा आरोप आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उचलत सुरेश दस यांच्यावर गंभीर आरोप केले। सतीश भोसले हा आमदार सुरेश दस यांचा कार्यकर्ता आहे। त्यावर सुरेश दस म्हणाले की माझा त्याचा विशेष काही संबंध नाही। त्याच्यावर कारवाई व्हायची असेल तर होईल, पण मला इतकं सांगायचंय की सतीश भोसले हा सुरेश दस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे। होय, सतीश भोसले माझाच कार्यकर्ता। सुरेश दस सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे, ही गोष्ट मी नाकारत नाही। मी परत एकदा सांगतो, ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यानं जर पुढे येऊन फिर्याद दिली तर यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। कोण कोणाला बॉस म्हणतो या प्रत्येकाची माहिती ठेवता येत नाही, पण तो जर मला बॉस म्हणत असेल किंवा मी जरी त्याचा बॉस असेल तरी आता बॉस म्हणतोय की त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असंही भाजप आमदार सुरेश दस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तर मंडळी, बीड मधील सतीश भोसले उर्फ खोक्याबाईच्या कृत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।